तेच ते पोहे खाऊन पण खूप कंटाळा येतो. जरा वेगळ्या पद्धतीने पोहे खाल्ले तर तोंडाची चवही वाढेल आणि वेगळं काहीतरी वाटेल खायला. तर आज मी बनवते मस्त असे ताकातले दडपे पोहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे ताकातले पोहे बनवण्यासाठी. तर इथे पोहे आपले जे असतात रेग्युलर ते पोहे घेतलेले आहेत. नंतर इथे 1 वाटी भरून ताक, कांदा, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. बस एवढंच साहित्य लागणार आहे. जसे आपण सिंपल दुसरे पोहे बनवतो तसेच हे पोहे बनवायचे आहेत. फक्त इथे मी ताकाचा वापर केलेला आहे. तर हे पोहे कसे बनवायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागेल. शेवटपर्यंत स्किप करू नका, नक्की बघा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पोहे मी स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत. आता पहिल्यांदा आपण धुवून घेऊया. तर हलक्या हाताने धुवायचे आहेत आपल्याला, जास्त घासून धुवू नका नाही तर त्याचा लगदा होईल. आता हे सर्व पाणी काढून घेऊया. आता पाणी काढून घेतल्यानंतर हाताने असे थोडेसे मोकळे करायचे आहेत. आणि हे पोहे मोकळे करून घेतल्यानंतर आता आपण जे ताक घेतलेलं आहे ते ताक आपण आता पोह्यावरती घालायचं आहे. तर आवश्यकतेनुसार ताक घालायचं आहे. जास्त आंबट नसावं ताक, नाहीतर खूप आंबट पोहे लागतील. तर मी इथे हे ताक असं घट्टसर थोडंसं ठेवलेलं आहे, जेणेकरून पोहे आपले जास्त असे लगदा बनणार नाही. थोडंसं असं लागेल तेवढं ताक घालून हे मिक्स करून पोहे ठेवायचे आहेत. आता आपण इकडे फोडणी तयारी करून घेऊया. तर इथे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झाले की इथे आपण घालणार आहोत शेंगदाणे. तर पोहेमध्ये शेंगदाणे घातल्याशिवाय चवच लागत नाही. कोणतेही पोहे असू द्या, साधे असू द्या किंवा तरीचे पोहे असू द्या किंवा इथे आपण हे दडपे पोहे असू द्या, पण शेंगदाण्याशिवाय पोहे आपले अधुरेच आहे. शेंगदाणे आपण क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घेतलेले आहेत, काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये इथे जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी तडतडली की इथे आपण घालणार आहोत कढीपत्ता. तर कढीपत्ता घालूया आणि इथे नंतर घालूया आपण हिरवी मिरची. हिरवी मिरची भरपूर घालायची आहे, कारण की इथे ताक वापरलेलं आहे म्हणून इथे झणझणीत आपले पोहे बनायला पाहिजे. तर इथे मिरची ही आपली फ्राय करून झालेली आहे, मस्त अशी फोडणी झाली आहे. आता इथे पोह्यावरती आपण पहिल्यांदा कांदा घालूया. कांदा घातल्यानंतर इथे आपण तळलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि नंतर इथे आपण घालणार आहोत जी फोडणी केलेली होती मिरची आणि जिरे मोहरीची, ती घालूया. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर इथे आपण घालणार आहोत पिठी साखर. पिठी साखर आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, कारण की इथे आपल्याला आंबट, तिखट, गोड अशी चव येणार आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. तर हे पोहे खाल्ल्यानंतर तुम्हाला पित्त होणार नाही, जळजळ होणार नाही, मळमळ होणार नाही. मस्त असे टेस्टी पण लागतात आणि पोटाला थंडावा देणारे. तर इथे आपले पोहे तयार झालेले आहेत, ताकातले दडपे पोहे. तर प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर बघू शकता किती मस्त असे मोकळे सुटसुटीत झालेले आहे, कारण की आपण परफेक्ट ताकाचं प्रमाण केलेलं होतं आणि त्यामुळे मस्त असे मोकळे झालेले आहे आणि ताकही व्यवस्थित लागलेलं आहे. वरतून आपल्या आवडीप्रमाणे गार्निशिंग करायचं आहे. हो असेल तर तुम्ही ते शेवचाही वापर करू शकता, पण मी डायरेक्ट असे पोहे बनवलेले आहेत, काही न वापरता. वरतून मस्त असे टेस्टी लागतात, साहित्य काहीही लागत नाही आणि इथे आपण फोडणी खमंग दिलेली आहे वरतून. आणि अशा पद्धतीने हे दडपे पोहे मी बनवलेले आहेत आणि पोटाला थंडावे देणारे आहेत. उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि टेस्ट कशी झाली तेही सांगा. रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.